नमस्कार. स्मार्ट उद्योजक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ब्रँड नेम ठरवताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा हा आज आपला विषय आहे. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात प्रत्येक नवोदित उद्योजकाला पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे आपल्या व्यवसायाचं, आपल्या ब्रँडचं नाव काय ठेवायचं. कारण हा एक असा निर्णय असतो जो आपल्या व्यवसायाच्या अस्तित्वावर, भविष्यावर आणि वाढीवर सर्वात जास्त परिणाम करणारा असतो. त्यामुळे आपल्या व्यवसायाचं किंवा ब्रँडचं नाव ठरवताना तुम्ही काही मुद्द्यांचा जरूर विचार करा. प्रथम ब्रँड आयडेंटिटीचा विचार करा. नावाचा विचार करताना ही गोष्ट लक्षात घ्या की आज तुम्ही जे नाव निवडतात ते उद्या तुमचा ब्रँड म्हणून प्रस्थापित होणार आहे, तुमची ओळख होणार आहे. त्यामुळे तुमचं ध्येय, तुमची मूल्य, तुमचे संभाव्य ग्राहक आणि तुमचे युनिक सेलिंग पॉईंटचा विचार करून त्यानुसार तुम्ही तुमचं नाव ठरवा. दुसरं म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग करा. कागद पेन घेऊन बसा. तुमच्या व्यवसायाशी संबंधित एक एक शब्द, त्याचा अर्थ, त्याला पर्यायी शब्द, इतर भाषेत त्याच्यासाठी असलेले पर्यायी शब्द, असं सगळं एखाद्या कागदावर उतरवून घ्या. एकेका शब्दाचा, त्याच्या अर्थाचा आणि तो ब्रँड म्हणून तुमची कशी ओळख निर्माण करू शकतो अशा दृष्टीने विचार करा, तो मांडा. या विचारमंथनातून तुमच्या समोर काही नावं येतील. त्यांचा तुम्ही ब्रँड नेम किंवा व्यवसायाचं नाव निश्चित करण्यासाठी निर्णय घेऊ शकता. ट्रेडमार्क रजिस्टर करा. नावाचा पक्का विचार झाला की सर्वात प्रथम तुम्ही ट्रेडमार्क एजन्सीची मदत घेऊन काही तुमची संभाव्य नावं आहेत त्यापैकी ट्रेडमार्क होऊ शकतो का ते पहा. सर्वात प्रथम ट्रेडमार्क रजिस्टर करून घ्या, त्यानंतर त्यावर काम सुरू करा. ब्रँडचं नाव ठरवताना एक गोष्ट लक्षात घ्या, ते सोपं आणि लक्षात राहील असं असावं. व्यवसायाचं, ब्रँडचं नाव हे समोरच्याच्या मनावर कोरलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपलं नाव आपण शोधलं पाहिजे. नावाचा विचार करताना ते युनिव्हर्सल असावं असा विचार करावा. ब्रँड नेम म्हणून संस्कृत किंवा अन्य प्राचीन शब्द ठेवण्याचा सध्याचा ट्रेंड आहे. तुम्ही नाव कोणत्याही भाषेत ठेवा, पण त्याचा अर्थ आणि त्यातला मर्म हे आपल्याला इतरांना पटवून देता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. नाव ठरवताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की ते दीर्घकालीन विचार केलेलं असावं. म्हणजे काय तर नावात एखादी घटना, वर्ष, ठिकाण असं काही असेल तर त्याच्या विस्तारात अडचण येऊ शकते. आजपासून 100 वर्षानंतर सुद्धा त्याच ब्रँड नेमने व्यवसाय करता आला पाहिजे असं नाव आपण ठेवलं पाहिजे. जसं की टाटा, बिर्ला ही नावं आज 100 वर्षांनी सुद्धा उद्योग क्षेत्रात ठामपणे उभी राहिलेली आहेत. नावाचा एक्सपान्शनच्या दृष्टीने सुद्धा पूरक विचार झालेला असला पाहिजे. आज तुम्ही एखाद्या क्षेत्रात व्यवसाय सुरू केलेला असेल, पण भविष्यात तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात आपला विस्तार करायचा असं जर ठरवत असाल तर तेव्हा सुद्धा तुमच्या ब्रँडचं नाव हे त्या व्यवसायांसाठी समर्पक असलं पाहिजे. आमची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.